नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. 17 जागांसाठी विधान परिषदेच्या, आणि ह्या जागा म्हणजे कशा आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थेमधून निवडून द्यायच्या जागा आहे. म्हणजे त्या ठिकाणी निवडून आलेली नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशी जी त्या जिल्ह्यातले असतात असे मतदारसंघ तयार केले गेलेले आहेत. आणि ह्या मतदारसंघातून त्यांचा एक प्रतिनिधी निवडायच्या अशा 17 जागा आहे. आता मला जो मुद्दा सांगायचा, नुसते आकडेवारी पण मी तुम्हाला आवर्जून दाखवतो. बरेच जण आम्हाला व्हिडिओमध्ये असे विचारतात की तुम्ही आकडेवारी का देत नाही. आकडेवारी एक तर वृक्ष असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती कुठे उपलब्ध असते. पण असो, तुमची मागणी आहे म्हणून तुम्हाला मी ह्या 17 मतदारसंघातले आकडे जी उपलब्ध आहे सगळीकडे ते फक्त तुम्हाला मी दाखवतो, मी वाचून दाखवतो आणि तुमच्यासमोर हा टेबल पण येईल. मी एक मतदारसंघ सांगतो आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही बघा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा जो मतदारसंघ आहे, एकूण मतं 823, भाजप 241, शिवसेना 275, राष्ट्रवादी 149. अहिल्यानगरमध्ये एकूण 452 मतापैकी भाजप 207, शिवसेना 44, राष्ट्रवादी 64. जळगाव एकूण मते 667, भाजप 274, शिवसेना 208, राष्ट्रवादी 55. नाशिक एकूण मते 603, भाजप 186, शिवसेना 161 आणि राष्ट्रवादी 107. सोलापूर एकूण मते 617, भाजप 304, शिवसेना 76, राष्ट्रवादी 48. सांगली सातारा एकूण मते 898, भाजप 371, शिवसेना 110, राष्ट्रवादी 145. पुणे एकूण मते 878, भाजप 335, शिवसेना 82, 300 आणि राष्ट्रवादी 375. यवतमाळ एकूण मतं जी आहे ती 446, भाजप 135, शिवसेना 104, राष्ट्रवादी 29. भंडारा गोंदिया एकूण मते 436, भाजप 196, शिवसेना 15, राष्ट्रवादी 83. वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया 264, भाजप 149, शिवसेना 1, राष्ट्रवादी 15. अमरावती एकूण मते 449, भाजप 136, शिवसेना 23, राष्ट्रवादी 83. धाराशिव, लातूर, बीड एकूण मते 904, भाजप 379, शिवसेना 80, राष्ट्रवादी 202. परभणी, हिंगोली एकूण मते 473, भाजप 111, शिवसेना 74 आणि राष्ट्रवादी 123. छत्रपती संभाजीनगर, जालना एकूण मते 646, भाजप 254, शिवसेना 139, राष्ट्रवादी 86. नागपूर एकूण मते 794, भाजप 501, शिवसेना 30 आणि राष्ट्रवादी 5. तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही ही फक्त सत्ताधाऱ्यांचेच आकडे का सांगतो. आकडे फक्त सत्ताधाऱ्यांचेच आहेत. बाकी विरोधी पक्ष इतका नगण्य आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. जेव्हा नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या झाल्या, त्याच वेळेसपासून हा आम्ही आरोप करतो आहोत की नुसतीच बडबड चालू आहे. आणि प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक लढवायची वेळ येते, जेव्हा लढाईचा डंका झडाया लागला आणि विरोधक आपापल्या तंबूत दडाया लागले, हे सोडून गेले रणांगण. वंचित बहुजन आघाडीच्या नावानं जे तुणतुणं वाजवल्या जात होतं ते कुठं गायब झाले सगळे. निवडून नाही आले हे ठीक आहे, पण उभेच नव्हते राहिलेलं, लढलेच नव्हते ना. बारामतीच्या त्या पोटनिवडणुकीसारखी झालं. बॉम्ब केली. नंतर काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ध माग घेतला आणि राहुरीमध्ये तर काय, ज्याला बी फॉर्म दिला त्यांनी अर्धच भरला नाही, प्राजक्त तनपुरेंनी. दुसरा एक डमी उमेदवार उभा केला आणि ते काय जे व्हायचं ते झालं सगळं. पहिला मुद्दा काय येतो की आता ही जी 17 जागा आहे, त्यांनी या 17 जागामध्ये 17च्या 17 जागा, त्याच्यातल्या 14 जागा जवळपास भाजपकडे, 1 जागा शिवसेनेकडे आणि 2 जागा राष्ट्रवादीकडे जाते. म्हणजे 17च्या 17 जागा सत्ताधाऱ्यांच्या जातात. एक सुद्धा जागा विरोधकांची निवडून यावी अशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्याही इतके भ्रमात होते आणि ते मुंगिरी लाल के हसीन सपने असं म्हणतो किंवा शेख चिल्ली सारखं सगळं स्वप्न बघायची आणि प्रत्यक्षामध्ये काहीच नाही. आता मुख्यमंत्री पदावर कोण होणार बसणार याची चर्चा लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये सुरू होती. प्रत्यक्षात विधानसभा झाली, नंतर म्हणलं ना नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद सगळीकडे पानधान वाजलं. हे जे आता आकडे सांगतायत 17 जागांमध्ये निवडणूक होते आहे, त्या 17 जागांमध्ये म्हणून मी तुम्हाला वाचले, तुमच्या असं लक्षात येईल मॅक्झिमम काय, जवळपास सगळ्याच जागा सत्ताधाऱ्यांच्या आलेल्या आहेत. विरोध करायला म्हणून सुद्धा उमेदवार नाही, ती निवडणूक लढवायचीच कशाला असा मुद्दा आहे.
म्हणजे जो कोणी विरोधकापैकी उभं राहील त्याला त्यांचे जे काही मतं पडायचे तरी उपयोग त्याचा काहीच नाही ना. तुम्ही तुमची जी काही मतं होती ती इंटॅक्ट ठेवली. मी तर या निमित्तानं विनंती करतो की जेव्हा केव्हा सत्ताधाऱ्यांकडून यादी जाहीर होईल महाविकास आघाडीकडून, महाविकास आघाडी म्हणजे च्या विरोधामध्ये महायुतीकडून, महाविकास आघाडीने आपली यादी जाहीर करायच्या आधी समन्वयानं शांतपणे ही निवडणूक तरी आता बिनविरोध होऊ द्या. मध्ये पडू नका तुम्ही जे काही हात दाखवून अवलक्षण करणे असं म्हणतो ते त्या बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीत केले. इतकी क्षुल्लक मतं पडलेली यांची दखल काय, त्याच्या बातम्याही झाल्या नाहीत कुठे. बारामतीची तरी लाजेकाजे खातर उपमुख्यमंत्रीच उभ्या होत्या म्हणून बातमी आली. राहुरीची तर बातमी त्या नगर जिल्ह्यामध्ये आली असेल तेवढीच बाहेरच्या वर्तमानपत्रांनी बातमी दिली नाही. ऑनलाईन आणि वेगवेगळ्या ठिकाणी मला शोधून काढावे लागले ते मते किती पडली ते, त्यावर निकाल, त्यावरती व्हिडिओ करायचा होता. तर ही विरोधकांची परिस्थिती होऊन बसलेली आहे आता. म्हणजे एकूण सगळा घोडे बाजार आणि एक काय नगरसेवक आणि ते विकत घेतले जाणे ही चर्चा करण्याच्या पेक्षा स्पष्टपणे सत्ताधाऱ्यांकडं प्रचंड असं बहुमत या ठिकाणी दिसतं आहे. त्याच्यामुळे लोकशाहीच्या दृष्टीनं म्हणा किंवा एकूणच सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं याला त्यांच्या दृष्टीने याला काहीच महत्त्व नाही बाकीचं. बिनविरोध पद्धतीने ही निवडणूक व्हावी. सगळ्या ह्याच्यातला जो भ्रष्ट मार्ग अवलंबला जात आहे तो टळावा. विरोधकांना शहाणपण येऊ. जर विरोधकांना शहाणपण नाही आलं तर प्रत्यक्ष लोकशाहीच्या मार्गानं तर त्यांचा पराभव अटळच आहे. म्हणून मी लोकशाही बळकट करण्यासाठीच म्हणतो की विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होऊ द्या. अन्यथा तसे तुमच्या हाती काही लागणारच नाही. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष